मला माहिती आहे माझ्यासारखीच ही घाण सवय तुम्हाला देखील आहे. बरं ते जाऊ द्या. शाळेतून आल्याबरोबर ना इतकं सगळं किचन घाण होतं. आज लय वैताग आला होता आणि त्यातच पोरीने एकच गाणं लावलं होतं. तिला पाहिजे होते सकाळच्या नाश्त्यातले शिल्लक राहिलेले पॅटीस तळून. आता त्याच्यासाठी जे बॅटर बेसनचं लागतं तर ते देखील संपलं होतं म्हणून ते पहिल्यांदा तयार करून घेतलं. नंतर सगळे पॅटीस तळून घेतले. आता सकाळच्या काही गडबडीत काही एवढे पॅटीस चांगले झाले नव्हते, पण आत्ता मात्र छान सॉफ्ट झाले होते आणि फुगले पण होते छान असे टम्म असे. म्हणूनच म्हटलं चला आपल्यासाठी देखील छान असा छोटासा थोडासा चहा करून घेऊया. म्हणून थोडासा माझ्यासाठी चहा केला, पोरींसाठी पॅटीस केली. आता दोघींना द्यायची तर एक जण तर अशी सोफ्यावरती झोपून गेली, दुसरी मात्र वाट बघत होती. म्हणून तिला पहिला पॅटीस दिलं, मी खाऊन घेतलं. नंतर मला सोसायटीमध्ये जायचं होतं, तो म्हणजे लसूण आणायला, जो की आमच्या सोसायटीच्या इथं भेटतो. आता लसूण तर एकदम छान मोठा कांदा होता आणि त्यातच तो गावरान होता आणि त्याचबरोबर वाळलेला होता, म्हणून मला आजचा लसूण खूप आवडला. आता घाण सवय ती म्हणजे किचनवरती कितीही कपडे हात पुसण्यासाठी असले ना तरी आपले हात आपल्या कपड्यांना जातात.